दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु आम्ही स्वतो श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ श्री वल्लभ आम्ही स्वतो नृत्य सरस्वती 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 आणि अमित साहो स्वामी समामी 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 बळा हा एक एक दगड म्हणजे गुरु चरित्रातला एक एक अध्याय आहे. आम्ही तो सुलगडून सांगणार आहोत आणि हाच आहे गुरु सोहळा. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार भक्तो, आपल्या स्वामी सेवा 21 या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. भक्त हो, 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर हा श्री दत्त जन्मोत्सव सप्ताह सुरू होत आहे. ह्या जन्मोत्सव सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण केले जाते. परंतु अनेक दत्त भक्तांना वेळेअभावी किंवा अनेक कारणांमुळे संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी दत्त जयंतीच्या शुभदिनी गुरुचरित्रातील 3रा व 4था अध्यायाचे पठण केल्यास संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळते असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. याच उद्देशाने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्रातील दोन्ही अध्यायांचे पठण करणार आहोत. ज्यांना संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी श्री दत्त जयंतीच्या दिवशी केवळ 3रा आणि 4था अध्याय पठण करावा किंवा या व्हिडिओद्वारे तो ऐकावा. आज आपण या अध्यायांचे पठण करणार आहोत. तुमच्यासाठी ही आनंदाची आणि सोयीची सुविधा आहे. भक्त हो, काळजी करू नका. फक्त 4 डिसेंबर 2025 श्री दत्त जयंतीच्या शुभदिनी गुरुचरित्रातील अध्याय 3 व 4चे भक्तिभावाने पठण करा किंवा या व्हिडिओद्वारे ते नुसते ऐका, कारण अध्याय 4था हा श्री दत्त जन्म अध्याय आहे. त्यामुळे आपली ही भक्तिभावाने केलेली सेवा श्री दत्त महाराजांपर्यंत पोहोचते आणि आपल्याला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळते. तर भक्त हो, आज आपण आत्ता अध्याय 3 व 4चे पवित्र पठण सुरू करत आहोत. तुमचे मन श्री दत्तगुरूंच्या चरणी लीन करा. दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. चला तर मग दत्तगुरूंचे नामस्मरण करून आपण या पवित्र अध्यायांना सुरुवात करूया आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करूया. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 3रा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुनी, संतोषने नामकरणी विनोदसे मागुती. जय जया सिद्ध मुनी तू तारक या भावाने, संदेह होता माझे मनी आजी तुवाकडे केले. तुझेनी सर्वस्वला धलो, आनंद जळी बुडालो, परमार्थ तत्व जोडलो. आजी चेनी ऐसे श्री गुरु महिमान, तुम्ही निरोपिले ज्ञान. आनंदी झाले माझे मन, तुझेनी धर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोठे ग्रासू. हो आता तुमचा दासू, म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या लिंगोनी. आशीर्वचन देवनी सांगे आपला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु, तेथे असता ममत्कारू. पुसशी जरी आम्हा हारू, गुरुस्मरण नित्य जाण. श्री गुरुचरित्र महिमान, तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याची गुणे, म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ, जे जे वांछी मनी अर्थ. त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. धनार्ध्याशी अक्षय धन, पुत्र पौत्रादि गोधने. कथा ऐकता होय जाणे, ज्ञान सिद्धी तात्काळी. जे भक्तीने सप्तकेक पठती ऐकती मनुष्य लोक. काम्य होय तात्कालिक, निपुत्रिका पुत्र होती. ग्रह रोगादि पीडन नव्हती. व्याधी कधी जाण, जरी मनुष्याशे बंधन. त्वरित सुटे ऐकता, ज्ञानवंत शतायुषी. ऐकता होय बरवशी, ब्रह्महत्यादि पापनाशी. एक चित्ते ऐकता,
इतुके ऐकून ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारी गुरुमूर्ती भेटलासे मज जगज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे एखादे तृषणे पीडित जात असता मार्गस्थ त्यासे आणून देती अमृत तया बरी भेटलासी श्री गुरुचे महिमान ऐकू कानी सांगीचे स्वामी विस्तारोणा अंधकारुणी अस्तारजनी सूर्योदयापुरी करी इतुकी अवसरी सिद्धयोगी अभय करी धरुणी सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना अमरजा संगम भीमरती जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोने सांगे ज्ञानोदय ऐक शिष्या नामधारकाने निशी सोय गुरुदाशका याची कारणे उपबाधका चिंता कष्ट तुझ घडती ओळखावा या गुरुमूर्तीशी आपुला आचार परीयशी दृढ भक्ती धरुणी मानसी ओळखावा मग श्री गुरु ऐकून सिद्धाचे वचना संतोषे नामधारकी गाना क्षणा करी नमना करुणा वचने करुनिया जी मी संसार सागरी बुडालो तापत्रतयपुरी भक्षले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ज्ञान तारवी बैसोनी कृपेचा वायू पाना लागुनी तेह तारक करुनी तारावे माते स्वामी या ऐशी कृपा उपजवनी विनवतसे नाम करणे मस्तक सिद्धाची चरणी न्यासता झाला तय वेळी तव बोलिले सिद्धामुनी उठवितसे आश्वासुनी न धरी चिंतामणी साकडे फेडीने तुझ्या आता ज्याशी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टते श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया विष्णुनिया संशय धरून मानुसी श्री गुरु काय देईल मनसी त्या गुणे हा भोगभोगीशी नाना चिंते व्याकुळित सांडोनी संशय धरी निर्धार गुरुमूर्ती देईल अपार सहज गुरु कृपासागर तुझ रूपेक्षी सर्वदा गुरुमूर्ती कृपासिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू तुझे अंतःकरणी विधू असुतयांची चरणावरी तू दाता राखेल मही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वाठाई कृपामूर्ती ऐसा असे त्यातची पाही पात्रानुसार सांगेन साक्षी कठोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जैसी सखोल भूमी दांभिक जाणावी उन्नत तुम्ही याची कारणे मनोवाल्मकर्मी निश्चयावे श्री गुरुशी म्हणून श्री गुरुशी उपमा ऐशी कवनाशी आहे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तक करून या कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरुची ऐसा श्री गुरु परब्रह्म मूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडून एकचित्ती ध्याय पदाब्ज श्री गुरुचे इतुके परुषोन नामधारक नमन करून क्षण एक संपुट करुण द्वय हस्तक विन्वितसे सिद्धासी श्री गुरु सिद्धयोगेश्वरा कामधेनो कृपासागरा विनवतेसे अवधारा सेवक तुमचा चरणरज स्वामी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरूंचे गुरु त्रैमूर्ती ऐकू कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोणी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या पूर्णचंद्र तू माझा बोधसमुद्र कैसे मन उत्साह विले तू ते महासुख लादले गुरु दास्यत्व फळले परब्रह्मानुभविले आजी चेनी तुझा आता हिंडता आलो सकळीची क्षिती नव्हे कवणा ऐसे मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखील आजे आम्ही ज्याशी इह परासे चाड त्याशी ही कथा असे गूढ त्रिकरणे करून या दृढ एक चित्ते ऐकीजे तू भक्त केवळ श्री गुरूंचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझा वाचा लांदेल चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्रपौत्र धृती स्मृती यह सौख्याविष्यती अंतिगती असे जाणा गुरुचरित्र कामी धेनू वेद शास्त्र संमत जाणा अवतार झाला त्रैमूर्ती आपण धरून नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होणी येती हरिहर उतरावाया भूमीचा भार भक्तजन तारावाया ऐकून सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रैमूर्ती अवतार किंकारणा देह धरुणी मानुषी विस्तारुण ते आम्हाशी सांगा स्वामी कृपेशी म्हणून लागला चरणाशी करुणावचने करुणिया सिद्धमणे नामधारका त्रैमूर्तीचे तीन गुण ऐका आदी वस्तू आपण एक प्रपंच मूर्ती तीन जान ब्रह्मजयाचा रजोगुण विष्णू असे सत्वगुण तमो रुद्र उमार मन मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचावयाशी पोषक विष्णू विश्वाशी रुद्रमूर्ती प्रळयाशी त्रैमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक नसते कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबऋषी म्हणजे तुझ द्वादशी व्रताची एकाज विष्णूशी अवतार करविले अवतार भावाया कारण सांगेन तुझ विस्तारुण मज मन करोनी सावधान एकचित्ते परियसा द्विज करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यांगत निश्चय करुण दृढवत हरिचिंतन सर्वगाळी ऐसे त्याचे व्रताशी भंग करावाया आला ऋषी अतिथी होन द्वादशीशी पातला मनी दुर्वास
तद्दिनी साधन घडी एक आला तिथी कारणिक अंबऋषीश पडला धाक केवी घडे म्हणून ऋषी आले देखुनी अंबऋषी अभिवंदनी अर्ध्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारे विनुतसे ऋषीश्वराशी साधनाशी घटी द्वादशी शीघ्र यावे आरोगणाशी अनुष्ठान सारोनिया ऋषी जावणी नदीशी अनुष्ठान करी विधीशी विलंब लागत आता याशी आली साधन एक घटी व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नानापरी पक्वान्न केले तया ऋषेश्वराशी तवा आले दुर्वासदे का पाहून अंबऋषीच्या मुखा म्हणे भोजन केलेशी का अतिथी विने दुरात्म्या शापदेता ऋषेश्वर द्विज स्मरे सारंगधर करावाया भक्ताचा कैवार ठाकून आला परियेसा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण बिरुद बोलती पुराणे धावे जेशी वत्सा लागी धेनू शापिले ऋषीने द्विजाशी जन्म होईल ग अखिल योनिशी तव पातला ऋषिकेशी येऊन जवळी उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचन अंबऋषी धरी विष्णूचे चरण भक्तवत्सल बिरुद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासाशी तुम्ही शापिले भक्तांशी राखीन माझ्या दासाशी शाप आपणाशी द्यावया दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावाया भूमीचा भार कारण असे पुढे म्हणता जाणवणी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करीते योगेक्षणी भेटी न होय हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरुणी येईल लक्ष्मी होऊन तारावाया लागुनी भक्तजन समस्त परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूशी भूमीचा भार फेडावायाशी कारण असे म्हणून या ऐसे विचारुनी मानशी दुर्वास म्हणे विष्णूशी अवतरून भूमीशी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध होशी वेळ 10 उपर अवतार पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा स्थूळ सूक्ष्मी तूच वससी ऐका ऐसा कार्याकारण शाप अंगीकारी जगाचा बाप दृष्टावरी असे कोप सृष्टा प्रतिपाळावया ऐसे 10 अवतार झाले कथा असेल तू ऐकिली महाभागवती विस्तारिली अनंतरूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ लोक काय जाणे आणि काही सांगेन तुझा विनोद झाला असे सहज अनुसूया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तियेचे नामधारक पुषे सिद्धाशी विनोद कथा निरूपिलीसी देव येती कपटवेशी पुत्र जाहले कवणेपरी अत्रि ऋषी पूर्वी कवणापासून उत्पन्ना मूळ पुरुष तो कवना विस्तारून सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकळाविष्टे साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम तृतीयोध्याय श्री दत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा तृतीयोध्याय गूढः श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू तुझी भक्ती प्रीती पाहू गुरुचरणी ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझे प्रश्नी आधी मध्य अवसानक प्रश्न केला बरवानी का सांगेन तुझ विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्वाठाई आपो नारायण म्हणून पाही वेद बोलिती याची कारणे आपो नारायण आपण सर्वाठाई वासपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यवर्ण तीज ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणे ब्रह्मयाशी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तीच ब्रह्मांड देखा फुटून शकले झाली द्वैका एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजोनी रचिले चौदाही भुवने दाही दिशा मनस वचन काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचावयाशी सप्तपुत्र पुजवी मानसी नामे सांगेन पर्येशी सातवे जन ब्रह्मपुत्र मरीची अत्रि अंगिरस पुलस्त पुलह ऋतू वशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्माचा सप्तपुत्रामधील अत्रि तेथोनी पीठ गुरुसंतती सांगेना ऐक चित्ती सौभाग्यवंता नामधारका अत्रि ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वर श्वर्य घेऊन त्वरित म्हणून चिंतिती मानसी इंद्रादी सुरवर मिळून त्रिमूर्तीपाशी जाऊनी विन्वितादी प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा
इंद्र म्हणते, हे स्वामी, या पतिव्रता स्त्री अनुसया आचार्य तिचा अगम्य काय सांगो विस्तारुनी. पतिसेवा करी भक्तिसी मनोवाल्यक्य कर्मेशी अतिथी पूजा महारशी. विमुख नव्हे कवणे काळी तिचा आचार देखोनी. सूर्य भीतसे गगणे उष्णतिशी लागे म्हणून. मंद 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 तपतसे अग्नी झाला अतिभीत. शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित. मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवून देखा. नम्र झाली तिची पादुका शाप देईन म्हणून ऐका. समजता मी भीत असो नेनो घेईल कवनस्थान. कवन देवाचे हिरोन एखाद्या वर्धिताची क्षणा. तोही आमुदे मारू शके त्याशी करावा उपावो. तू जगदात्मा देवरावो जाईल आमचा स्वर्ग ठावो. म्हणून तुम्हा सांगू आलो न कराल तरी उपावयासी. सेवा करू आम्ही तिसी तिच्याद्वारे हरणीशी. राहू चित्त धरोनी ऐसे ऐकून त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ कैसे सती पतिव्रता म्हणता ती. व्रतभंग करून तिसी ठेवून येऊ भूमीशी अथवा वैवस्वतालयासी. पाठवू म्हणून निघाले वास पहावयास तिचे. त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमा आले. अत्रीचे अभ्यांगत होणे ऋषी करावया गेला अनुष्ठान. मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसूयेशी आश्वासुना. अतिथी आपण आलो म्हणती क्षुधे करून बहुत पिडोना. आलो आम्ही ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न. अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमच्या आश्रमात. संतर्पण अभ्यांगत ऐकिले आम्ही कीर्ती विख्यात. म्हणून आलो अनुसये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकू आम्ही. ठाकून आलो या जगामी इच्छा भोजन मागावया. इतके ऐकून अनुसया नमन केले अतिविनया. बैसकार करून या क्षालन केले चरणतयांची. अर्धे पादे देऊन त्यांशी गंगाक्षता पुष्पेशी. सवेची म्हणत शिर हर्षी आरोगण सारीचे. अतिथी म्हणती तये वेळी करून आलो आपण अंघोळी. ऋषी येतील बहुता वेळी त्वरित आम्हाशी भोजन द्यावे. वास पाहुणे अतिथी ते काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते केले तेथे बैसकार. बैसवून या पाठावरी ग्रतेशी पात्रा बिधार करी. घेऊन आली अनुसया नारी शाक पाक तये वेळी. तिशी म्हणती होणारी आम्ही अतिथी आलो दुरी. देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि वसे. नग्न होऊन आम्हासी अन्न वाढावे परियेशी. अथवा काय निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकून अतिथी जेवजन अनुसया करी चिंतन. आले विप्रपा हवाया मन पुरुष कार्णिक होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी. अतिथी विमुख तपोहाने पती निरूप केवी उल्लग्नो. माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खेळ. पतीसी असे जरी तपफळ तारील मज म्हणत असे. ऐसे विचारोण मानसी तथास्तु मने दयाशी. भोजन करा स्वचित्तेशी वाढीन नग्न म्हणत असे. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरणा. वस्त्रे फेडून झाले नग्न म्हणे अतिथी बाळे माझे. नग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका. तव केची झाली बाळका. ठाया पुढे लोळती बाळके देखून अनुसया. भयचिकित होऊन या पुनरुपी वस्त्रे नेसून या. आली दया बाळकापाशी रोदन करीत ती तिन्ही बाळे. अनुसया राहावी वेळोवेळे. क्षुधार्थ झाली केवळे म्हणून कडे घेतले. कडे घेऊन बाळकांशी स्तनपान देत असे हर्षी. एका सोडून एकाशी निवारण करी क्षुधेचे. पाहे पानवल काय घडले. त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे. क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्यांचे उदरीच 14 भुवन सप्तसमुद्र बडवागण. त्यांची क्षुधा निवारण. पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयाशी सृष्टी रचने हरणीशी. त्याची क्षुधा स्तनपानेशी केवी झाली निवारणा. भाळाक्ष कर्पूर गौरव पंचभक्त काळाग्निरुद्र. स्तनपान करवी अनुसया सुंदर. तपस्वी हो अत्री ऐसा. अनुसया ऐशी अत्रीची रमणी. न होती मागे ऐकिली कवनी. त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊन बाळकांशी खेळवी तसे तिघांशी. घालून बाळका पाळणीशी पर्यदे गाई तये वेळी. पर्यदे गाय नाना परी उपनिषदार्थ अतिकुसरी. अति उल्हासे सप्तस्वरी. संभोखितसे त्रिमूर्तीशी तुके तये वेळी. माध्यान्ह काळी अतिथी वेळी. अत्रि ऋषी मनी निर्मळ आले आपुल्या आश्रमा. घरात आला अवलोकित तव देखील अनुसया गात. कैची बाळे ऐसे म्हणत पुसत तये वेळी. तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत. त्रिमूर्ती हेच म्हणत नमस्कार करीत असे. नमस्कारिता त्रिदेखा संतोष विष्णू विनायका. आनंद झाला चतुर्मुखा. प्रसन्न झाले तये वेळी. बाळे राहिली पाळणीशी. निजमूर्ती ठेले सन्मुखेशी. साधू साधू अत्रि ऋषी अनुसूया पतिव्रता. तुष्टला तुझ्या भक्तीशी वर मागजे इच्छिशी. अत्रि म्हणत ते सतीशी जे वांछिल ते मागाता. अनुसया म्हणे अत्रीसी प्राणेश्वर तूच होशी. देव पातले तुमचे भक्तीशी. पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी. हेची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप.
ऐसे वचन ऐकुनी वरदितला मूर्ती तिने राहती बाळके म्हणून आपण गेले निजारायाशी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पुशी बाळका परी नाम ठेविले प्रीती करी त्रिवर्गाची प्रियेसा ब्रह्मामूर्ती चंद्रधारा विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वासा नामे ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासा आणि चंद्रदेखा उभे राहून माता भिमुखा निरोप मागे ती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे आहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरिणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे आवा माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळे वासामुते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा धरून चित्ते त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगते हे म्हणे धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरून तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना पुलाले अनुसुयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती का नाम दत्तात्रय का मूळ पीठ श्रीगुरूंचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोषे करून प्रश्न ऐका पुसतसे सिद्धाशी जय जया सिद्ध योगीश्वरा भक्तजनांच्या मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझे प्रसादे मज ज्ञान उपजले सती काज तारकामसा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागता अवतार झाले गुरु कवणे परी निरोपावे विस्तारून बाळकांशी सांगावे स्वामी प्रीतीशी श्री गुरुमूर्ती अवतार झाले अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू वाक्यता होय मनोहरू सकळा विष्टी साधते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्दशोध्याय गौडः श्री दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अध्याय 4 समाप्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त